श्रीराम जय राम जय जय राम. पंतांनी पांडुरंगाची जी सेवा केली होती ती खूप मनापासून केली होती. त्यामुळे पांडुरंग स्वेच्छेने घरी आले होते. पंतांचे वयही खूप झाले होते, पण त्या पंढरीला अधूनमधून जात होते. प्रत्यक्ष पांडुरंगच घरी आलेला असल्याने सगळेच खूप आनंदात होते. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होय. द्वादशीला उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. गीताबाईंचे दिवस भरले होते. शके 1766 म्हणजे इसवी सन 1845 मधील माघ महिन्यात शुद्ध एकादशी आली. दर एकादशीप्रमाणे याही एकादशीला गीताबाईंनी पांडुरंगाची षोडशोपचार पूजा केली. विठ्ठलाचे तीर्थ सगळ्यांना दिले. सगळ्यांचा फराळ झाला की नाही ते जातीने बघितले. स्वतः थोडा फलाहार केला. थोडी विश्रांती झाली. तिन्ही सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणले. बाहेर मंडळींनी एकादशीच्या भजनाला सुरुवात केली. गीताबाई तोंडाने अखंड नामस्मरण करीत होत्या. सासूबाई आई काळजी करत होत्या. त्या काही म्हणाल्या की गीताबाई म्हणत, काळजी करू नका, नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका. एकादशीचे सुरू झालेले भजन द्वादशीला पहाटे संपले. पांडुरंगाची आरती सुरू झाली. आरती सुरू झाली आणि इकडे श्रींचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदावले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना खूप आनंद झाला. ही वार्ता हा हा म्हणता सगळ्या गावात पसरली. गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषांकडून कुंडली मांडून घेतली. वैदिक ब्राह्मणांकडून बाळाला आशीर्वाद दिले. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. सगळीकडे आनंद पसरला. सगळ्यांना खूप आनंद झाला. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल. भेटूयात दर गुरुवारी. तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम.